वाटतं की म्हणजे तुमच्या सक्सेसमध्ये ते नाही आलं तरी चालेल, पण तुमच्या फेलियरमध्ये ते पाहिजे, ते खरे मित्र असतात. मला वाटतं मित्रच असे असतात की ज्यांच्या समोर आपण पूर्ण नागड होऊ शकतो. म्हणजे बरोबर. कुठल्याही हिशेबाने की मी जे चांगलं केलंय ते पण त्यांना बाहेर कसं जगात फक्त चांगलंच सांगतो. मित्रांना कसं मी चोरी केलेली पण सांगू शकतो, मी चांगलं वाईट जे काय मी किती वाईट आहे हे पण सांगू शकतो, मी कुठे चुकलोय हे पण सांगू शकतो. तर ह्याच्यासाठी मित्र आणि असे मित्र असावेत की ज्यांना तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. आपण भेटलो नाही भेटलो किंवा आपण किती वर जातोय, आपण किती डाऊन होत, त्याच्यामुळे जर त्यांचं बिहेवियर चेंज नाही होते तर आय थिंक ते दॅट इज ट्रू फ्रेंडशिप. नंतर आपल्याला कळतं की आपल्या हाईट, बॉडी, कलर ह्याच्यापेक्षा आपला परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की जर मी असा नसतो तर मला कदाचित विशू भेटलाच नसता कॅरेक्टर म्हणून, कदाचित मला दगडू कॅरेक्टर भेटलाच नसता. मी माझं काम करत होतो. मला असं वाटतं की तुमची हाईट, बॉडी, कलर हे काहीच मॅटर करत नाही. तुम्ही तुमचं काम करा प्रामाणिकपणे. आणि म्हणजे आता मी या स्टेजला आहे, म्हणजे मला आधी खूप राग यायचा, लोकांना मी उलट बोललेलो आहे, लोकांना त्यांचं जे व्यंग आहे त्याच्यावरनं मी बोललेलो आहे. ते असतं ना की टफ टाइम क्रिएट स्ट्रॉंग पीपल अँड स्ट्रॉंग पीपल क्रिएट्स गुड टाइम्स. तसं ते आहे इंग्लिश लंडनमध्ये. लंडन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपला खूप स्पेशल पॉडकास्ट असणार आहेत, कारण की आपल्यासोबत आहेत गोट्या गँगस्टर. हे 26 डिसेंबरला पिक्चर येतोय, सो त्या रिलेटेड पूर्ण स्टारकास्ट आपल्या सोबत आहे. आणि काय वाटतं सर, फर्स्ट ऑफ ऑल स्वागत आहे तुमचं AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. आणि काय सांगाल पहिलं फर्स्ट ऑफ ऑल? तर मस्त, खूप भारी वाटतंय. तुझे काही व्हिडिओज मी बघितले, एनर्जेटिक असतोस तू, त्याच्यामुळे अजून आम्हाला पण एनर्जी आली आहे. सो थँक्यू सो मच आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तुला तुझ्या एनर्जीने आम्हाला पण एनर्जी मिळावी आणि आमचा सिनेमा असाच जो एनर्जेटिक आहे अजून एनर्जेटिक पद्धतीने पोहोच. ट्रेलर बघितलं, सो त्याच्यामध्ये चाळीमध्ये कुठेतरी तो शूट केलेला आहे. आणि काही इंटरव्ह्यूज मी बघितले, त्यामध्ये सांगितले की तुझं बालपणच चाळीमध्ये गेलंय. सो काय सांगशील त्याबद्दल? ही जी चाळ आहे ती डोंबिवलीतली चाळ आहे, जी आमची फिल्म मधली. आम्ही शूट पुण्यातच केलेलं आहे, पण बेसिकली सिनेमा डोंबिवलीत घडतो. आणि जसं गोट्याने, म्हणजे त्याचं नाव गौतम आहे, गोट्या गँगस्टर, तो स्वतःलाच गोट्या गँगस्टर म्हणत असतो. काही त्याने केलेलं नसतं आयुष्यात. त्याला ॲक्च्युली आजूबाजूला गँगस्टरगिरी चाललेली असते, त्याच्यामुळे त्यालाही असं वाटतं की जर वट बनवायची असेल तर गँगस्टर होणं फार महत्त्वाचं आहे. सो त्याला असं असतं की पोलिसांना पण इतका रिस्पेक्ट नाही आहे जितका गँगस्टर लोकांना आहे. सो बंड्या असेल, मी असेल, हिला तसं फारसं गँगस्टर बनायची इच्छा नसते, पण ही आमच्या ग्रुपमध्ये असते. सो दोघांना गँगस्टर बनायचं आहे. आणि दोघांचं असं म्हणणं आहे की आपल्याला जर रिस्पेक्ट हवा असेल, पैसा हवा असेल, तर आपल्याला गँगस्टर बनणं फार गरजेचं आहे. सो ते बनण्यासाठी ते प्रयत्न करतायत. ते जाऊन पहिल्या सीनमध्ये ते कुठेतरी फायरिंग सुरू असते आणि ते फायरिंग बघतात तिकडे जाऊन. त्यांना ही काळजी नसते की ती स्वतःला लागेल गोळी, पण ते बघत असतात की अरे बापरे, कुठे फायरिंग चालली आहे, काय चाललंय. सो ह्या मेंटॅलिटीची लोक आहेत. आणि मी जेव्हा चाळीत होतो तेव्हा मी, म्हणजे अगदीच मी गँगस्टर बनायचं नव्हतं मला, पण मी मस्तीखोर होतं. जसं गोट्याने या फिल्ममध्ये ढोंगणावर फटके खाल्लेले आहेत, तसे मी पण खाल्लेले आहेत, लाटणी खाल्लेली आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतं, आमच्या चाळीत जेव्हा घर होतं तेव्हा मी मस्ती करत असायचो कुठेतरी. आमचा ड्रम बाहेर असायचा, एक काळा ड्रम असतो माहितीये ना, वॉशरूमला बाहेर जायचं. सो ते पाणी ठेवण्यासाठी ते पाणी ह्याच्यात टाकायचं. आणि मी तिकडे काहीतरी मस्ती करत होतो आणि आई किचनमध्ये काम करत होती. किचन म्हणजे काय एकच घर होतं, तर किचन असं समोरच होतं दरवाजाच्या. सो ते किचनमधनं असं लाटणं आलंय असं माझ्याकडे, हे मी बघितलेलं आहे. ते मला लागलंय हे मी बघितलेलं आहे. मग आईने मला चटके दिलेले आहेत. हे सगळं आईने केलेलं आहे. बाबा आमचं, म्हणजे या फिल्ममध्ये चटके कुठे दाखवू शकतो. म्हणूनच मी काळा झालो, मला असं वाटतं की मला इतके चटके दिलेत. मग त्याच्यानंतर जसं या फिल्ममध्ये त्याचे बाबा, त्याच्या बाबांना तो मोठा डॉन म्हणतो. सो तसं माझे जे बाबा होते ते संध्याकाळी 6 किंवा 7ला यायचे. आणि 6-7ला ते येणार हे आम्हाला जेव्हा कळायचं, तेव्हा आम्ही चाळीत जी टाळकी होती मस्ती करणारी, ती सगळी निघून घरी यायचं. सगळी, म्हणजे माझ्या सकट माझे मित्र. कारण माझ्या बाबांचा खौफ एवढा होता की ते, मला असं वाटतं, कामाचं फ्रस्ट्रेशन आमच्यावरच काढायचे. ते यायचे आणि डायरेक्ट चला अभ्यासाला असं करत आम्हाला. मला तर एकदा चाळीत, मला असं वाटतं आमची चाळ म्हणजे एकदम, म्हणजे बैठी चाळी जशा असतात, जसं या फिल्ममध्ये, तशी चाळ नव्हती. अशी डोंगरात आमची चाळ होती. आणि त्या चाळीत सगळ्या अशा, कधी अशी चाळ, कधी अशी चाळ, असं
आमचे रस्ते रस्ते कोणी भूलभुलैया होता फुल. तर त्या जिकडे आम्ही खेळायचो तिकडून घरपर्यंत बाबांनी मारत आणलेलं आहे खूप वेळा. त्यामुळे नवीन काही नव्हतं. त्याच्यामुळे गोट्या करताना मला असं वाटतं की ती जी मेंटॅलिटी होती त्या मुलांची ती मला थोडीशी इझी गेली की चाळीत असं आपण आई समोर बाबांना काय पण बोलू शकतो, पण बाबा आले की अरे रिस्पेक्ट देतो आपण बाबांना. सो त्या छोट्या छोट्या गोष्टी या गोट्या गँगस्टर मध्ये पण आहेत आणि त्या रिलेट करतील. म्हणजे मी पुण्यात कधी असं चाळीत किंवा असं कुठे राहिलो नाही. आमची अशी बैठी नाही श्रीमंत नाही, आम्ही असं सेमी स्लम होतं. बारामती मधला आहे मी प्रॉपर. त्यामुळे आमच्याकडे गावाकडे कशा गल्ल्या असतात आणि बैठी घर असतात, कोणाचं 2 खोल्यांचं कोणाचं 1 खोल्यांचं असं बैठ घर होतं. साधंच होतं, गरीबच घर होतं. तर तिथून त्या चाळींमध्ये शूट करणं ही खूप मोठी फन होती. आणि तिकडे आमचं स्वारगेटला मी राहिला असताना पोलीस लाईनीत राहायचो, तर तो फील मला तो सेम आला तिकडे क्वार्टर्स मधला. आणि तिकडे बऱ्याच वेळेला मी त्या चाळीतनं रोज पास व्हायचो आधी, म्हणजे तिथेच जवळ राहत असल्यामुळे. पण त्या चाळीत गेल्यानंतर एक शूटिंगच्या निमित्ताने एक थोडंसं वेगळं माझ्या धमाल आली, थोडं ग्लॅमर. आणि प्रथमेश भाई बरोबर आहे म्हणून लोक जरा थोडी जास्त खरं म्हणजे कम्प्लिटली वेगळं होतं माझ्यासाठी, कारण मी प्रॉपर पुण्याची आहे. मी सदाशिव पेठेत राहिली आहे, मी वाड्यात वाढलेली आहे लहानपणापासून. नाही चांदीचं आणि मी आत्ता मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे. पण जेव्हा मी हा सिनेमा शूट केला तेव्हा मला अजिबात म्हणजे माहिती नव्हती मुंबईची किंवा चाळ, जेवढं आपण पिक्चरमध्ये बघितलं असेल तेवढंच. पण पुण्यामध्ये आम्ही शूटला गेलो म्हणजे इतकं, आय थिंक दांडेकर पुलाच्या इथे ती चाळ, तिथे आम्ही शूट केलं. पण सदाशिव पेठेपासून इतकं जवळ असून मला माहित नव्हती इतकं वर्ष की पुण्यात सुद्धा चाळ आहे. तर या निमित्तानं मला ते एक्सप्लोअर करता आलं. आणि मग त्याने ते सगळं जग म्हणजे चाळ संस्कृती किंवा ती ज्या वातावरणात वाढली आहे, सायली हे कॅरेक्टर, तिला आई वडील नसतात, ती आजोबांबरोबर राहत असते. आणि ती जशी वाढली आहे किंवा ज्या परिस्थितीतून गेली आहे त्यामुळे तिचा जो स्वभाव झालाय, सो ते सगळंच माझ्यापेक्षा कम्प्लीट अपोजिट होतं. त्यामुळे ते करताना मला खूप मजा आली. आणि स्पेशली माझा जो लुक दिलाय, राजेश सरांनी खूप त्यावर मेहनत घेतली आहे, कष्ट घेतलेत एकदम बारीक. तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं असेल तर एक छोट्या छोट्या टॅटू पासून किंवा जो मी विग यूज केलाय तो विग खरं तर लहान मुलाचा आहे. तो मला बसत नव्हता, माझ्या मापाने वेगळा विग आम्ही करून घेतला, पण तो सरांना कुठेतरी खोटा वाटत होता. तर तोच आम्ही ॲडजस्ट करून कम्प्लीट ह्याच्यामध्ये आम्ही तोच वापरलाय. आणि त्या पूर्ण ते कॅरेक्टर बिल्ड करण्यामध्ये म्हणजे इमोशन वाईज आणि अपिअरन्स वाईज सुद्धा सरांनी त्यात खूप मेहनत घेतली. आणि ते ऑलरेडी मी ती रेडी होऊनच यायचे, तर सगळ्यांना वाटायची तू म्हणजे तुझं कॅमेरा ऑन नाही तरी तू अशी सॅड का बसलीयस. पण मला वाटतं त्या अपिअरन्समुळे मला खूप मेहनत झाली की ते ऑलरेडी कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्यामध्ये. सो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. तू चाळमध्ये राहिलाय, सो काय असते चाळीची मज्जा? वेगळं जग असतं ऍक्च्युली. आमच्याकडे तर एकतर काय होतं, सकाळी नळापासून भांडणं चालू होतात पाण्याची की नळाचं पाणी आलेलं नाहीये, हे नाही होत आहे, ते नाही होत आहे. पण संध्याकाळी जर कुठलं फंक्शन असेल तर तीच माणसं एकत्र आलेली असतात. सो ही माझ्या चाळीतच असते. किंवा कुठे काय राडा झाला, राडामारी झाली तर एका फोनवर म्हणजे आमच्या चाळीतल्या मुलाला हात कसा लावला इथून सुरुवात होते. किंवा मग आम्ही एखाद्या चाळीत जर खेळत असतो, समजा आम्ही आता त्या छोट्या बॉलने वगैरे, छोटा बॉल यायचा ना प्लास्टिकचा क्रिकेट, तर त्याने आम्ही टेस्ट क्रिकेट वगैरे खेळायचो चाळीत. सो ते एक वेगळी वाईब होती. आणि मला असं वाटतं की ते म्हणजे काय व्हायचं की आम्ही खेळायचो त्या एखाद्याच्या घरात बॉल गेला, कोणातरी टीव्हीला लागला, कोणातरी टाकल्याला लागला, काही व्हायचं. सो ती माणसं त्यावेळी ओरडायची. पण एखाद्या जेव्हा रिझल्ट असायचा तर एखादा माणूस जर पास झाला तर त्यांना जास्त आनंद व्हायचा की अरे ह्या मुलाला इतके पर्सेंटेज मिळाले, किंवा बाजूच्या मुलाला कमी पर्सेंटेज मिळालं त्याचाही आनंद व्हायचा की अरे कमी मिळाले, माझ्या पोराला जास्त मिळाले. सो ते ना एक वेगळं विश्व आहे. मला असं वाटतं की ते तुम्ही, आणि काय होतं एकदम तुम्ही म्हणजे इथे पण तुम्ही बघाल ब्लॉक सिस्टीममध्ये किंवा बिल्डिंगमध्ये भिंती लागलेल्या असतात फक्त, पण ते माहीत नसतं, आजूबाजूला आवाज येत नसतो. पण चाळीत कसं असतं, आजूबाजूला आवाज येत असतात की इथे भांडणं झाली, इथे काय झालं, कोणाचं काय होतंय, कसं घडतंय, काय होतंय. सो प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट ही चाळीत एकमेकांना माहीत असते. सो ते मला असं वाटतं की एक वेगळेपण आहे चाळीचं, आणि त्यात जास्त प्रेम आहे, त्यात जास्त आपुलकी आहे. सो ते कुठेतरी मी पण थोडं मिस करतो. पण आता ते चाळीत परत जाणं होत नाही. पण कधीतरी मी बघतो की 1 वर्षातनं कोणीतरी भेटावं. सो ते मित्र भेटल्यावर कधीतरी
आनंद. म्हणजे मी त्याच एरियात राहतो आजूबाजूला, सो आजूबाजूला कुठे जाताना वगैरे कोणी दिसलं का तरी मग ते सगळ्या आठवणी, मग त्यांच्या आठवणी ते मला सांगतात की मी असं असं केलेलं होतं तुझ्याबरोबर, मग मी तुझ्यासोबत क्रिकेट खेळायचो, मग आपण एकदा गटारातनं बॉल काढला होता वगैरे, असं सगळ्या चर्चा उगाचच होत असतात. सो त्या मला असं वाटतं तो गोडवा होता चाळीचा, जो या फिल्ममध्ये पण आणायचा आम्ही कुठेतरी प्रयत्न केला आमच्या बॉन्डिंग मधनं. आणि या चाळीत शूट करताना पण आम्हाला खूप चांगला अनुभव आला. तिकडे म्हणजे शूटिंग होतं पण ती लोक आम्हाला खूप फॅमिली सारखी वागवायची, म्हणजे जेवायला वगैरे द्यायची आम्हाला, जेवायला द्यायची. म्हणजे जसं होतं की तिथे व्हॅनिटी न्यायला पण जागा नव्हती, आंबिलोडाचा साने गुरुजी बसतात तिथे, तर मग लोक आम्हाला त्यांची घरं द्यायची बसायला, की बसा ना तुम्ही. बऱ्याच वेळेला ती स्वतः बाहेर बसायची. मग दुपार झाली की ते आता पुण्यातले असल्यामुळे एक दीड वाजता म्हणायचे की झोपा. आम्ही लिटरली झोपलेलो कित्येक. नाही, आणि ते लोक त्या लोकांचं एक खासियत अशी होती की त्यांचं म्हणजे त्या चाळीत पण काय एक बाहेर घर आणि एक किचन एक किचन असायचं. सो ते बाहेरचा जो हॉल होता ना तो आमच्यासाठी होता. सो तिथे आम्ही गेलो का ते लोक प्रायव्हसीचं पण तिथे नाही जायचं, तिथे नको, तिथे नको. बरं कित्येक जणांचा फॅन नाही तर ते फॅन आणायचे दुसऱ्यांच्या घरचा मागून, टेबल फॅन वगैरे आणून आमच्यासाठी लावायचे. मग तिथे प्रथमेश आणि आम्ही कॅरम खेळलो, क्रिकेट खेळलोय. कॅरम मला यायचं नाही, मग प्रथमेश मला त्याच्या टीम मध्ये घ्यायचा आणि मी दुसऱ्यांच्या कवड्या काढायचा, पण तरी हा जिंकून द्यायचा. नाही पण मजा यायची, ती शूटिंगची पण एक वेगळीच मजा होती ना. खूप प्रत्येक चाळमध्ये मला वाटतं एक कॅरेक्टर असतं जे प्रत्येकाची इन्फॉर्मेशन ठेवतं की चाळेमध्ये काय चाललंय किंवा मग ह्या घरात काय चाललंय, त्या घरात काय चाललंय. सो काय सांगाल? म्हणजे जसं ट्रेलरमध्ये बघाल तर ह्याच्यावरती खूप सगळे ते चाळीतले सगळेच खूप वैतागलेले असतात. कारण जसं तो म्हणाला तसं क्रिकेट खेळताना काच फोडली, डोकं फोडलं, जसं ते दाखवलेत माझे आजोबा, ते आयुष्यात काय माहिती नाही हेल्मेटच घालून ठेवलंय असं. वैतागलेलेच असतात. आणि तो सगळा राग ते म्हणतात ह्याचे बाबा ह्याच्यावरती काढायचे, तसं तो सगळ्याचा राग तो ह्याच्यावरतीच काढायचा. त्यामुळे गोट्या नावाचं कॅरेक्टर ऑलरेडी ते चाळीत यासाठीच फेमस होतं की काहीतरी किडे केलेत आणि सगळ्यांचा मार खाल्लाय. म्हणजे तेव्हाला होतं ना की काही चाळीत झालं की पहिलं गोट्याचं नाव. तसं माझ्या चाळीत पण होतं. म्हणजे काही झालं की आधी म्हणजे मला बाबू म्हणायचे चाळीत, तर बाबूला पकडा, हो बाबूने किया होगा, बाबूनेच केला असेल, हा पुढे पुढे असतो. म्हणजे क्रिकेट खेळायला मी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचो की क्रिकेट खेळायला या, क्रिकेट खेळायला, आणि नाही आले की मग रुसायचो मी की तुम्ही यार आते नाही यार, तुम्ही येतच नाही माझ्यावर खेळायला वगैरे, रागवलं बिगवलोय. सो ते काही झालं की गोट्यावर येतं. सो ते आणि हिच्या आजोबांचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं आणि माझ्या बाबांचं एक वेगळं इक्वेशन आहे. म्हणजे मी जसं म्हटलं ना की माझ्या पोराला काय बोलायचं नाही, तर हिचे आजोबा माझ्यावर खार खाऊन असतात की ह्या पोरगापासून तू लांब राहा, हा वाया गेला. कारण मी यांच्या दोघांबरोबरच कायम दिसते. हिच्या आजोबांचं कॅरेक्टर मुकुंद वसुले त्यांनी केलं आणि बाबांचं श्रीकांत यादव सरांनी केलं. तो श्रीकांत यादव सरांचा माझ्यावर पण राग असतो की हा अभ्यास करत नाही, हा वाया गेलाय. पण हिच्या आजोबा मला बोलले की ते आजोबांना भेटतात, मग त्यांचा एक वेगळा वाद होतो आणि मी साईडने निघून जातो. सो ती पण एक फन जी ओरिजिनल चाळीत चाळीतली खरंच असतात भांडणं शेजाऱ्यांमध्ये, तशी असते पण की माझ्या पोराला कसा बोलला, भले म्हणजे मी कितीही मारू शकतो, बेसिकली कुठली पण फ्रेंडशिप 7 वर्षापेक्षा जास्त जर टिकते ना, सो त्याचे हाय चान्सेस असतात की ती लॉंग टर्म टिकते. असं एक रिसर्च झालेले खरं तर फ्रेंडशिपवर. सो काय सांगा, म्हणजे असे आहेत का मित्र जे 7 किंवा 10, 15, 20 वर्षापेक्षा जास्त आहेत? आम्हीच आहेत 8 वर्ष गेली. ऍक्च्युली असे मित्र असतील ना तर खूप चांगलं होतं. एकदा आपल्याला इतका कम्फर्ट लेवल असतो त्यांच्याबरोबर. म्हणजे आता माझे काही शाळेतले मित्र आहेत जे मी जवळजवळ मला असं वाटतं 5वी पासून माझ्यासोबत आहेत. असे 3 मित्र आहेत माझे, अनिकेत जोगदंड, मंदार वळंजो आणि अनुराग तो जर्मनीला असतो पण तरी तो माझ्यासोबतच असतो असं मला वाटतं. कारण ते इतक्या महिन्यानंतर जरी भेटले किंवा इतक्या वर्षानंतर जरी भेटले तरी ते तसेच वागतात माझ्याबरोबर, तशाच शिव्या मला घालत असतात, मी पण त्यांना तशाच शिव्या घालत असतो. आणि म्हणजे जगात कोणी आपल्याबद्दल जजमेंटल झालं तर आपल्याला असा त्रास होतो ना की आपल्याला जज करतायत, हे करतात. पण मित्र आपल्याला जेव्हा जज करतात तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, कारण आपणही त्यांना जज करत असतो. माझे मित्र आहेत लहानपणीचे की ज्यांना मी आजही भेटतो. म्हणजे माझं वोटिंग, मी आत्ता इथे सेटल झालोय तरी माझं वोटिंग मी बारामतीत ठेवलंय. कारण इलेक्शनला गेलो की बरोबर मागे पुढे सगळे जुने मित्र भेटतात, केवळ तेवढ्यासाठी मी ते ठेवले. म्हणजे माझे कित्येक मित्र आहे, राहुल पानसरे म्हणून आहे, आमचं शब्बीर शेख म्हणून एक मित्र आहे, शेखर पाटील म्हणून एक मित्र आहे, सुजित म्हणून आहे, शाळेतले कॉलेजचे सगळे मित्र. म्हणजे मला मेन तर नवीन मित्र बनवायला पण खूप आवडतं आणि ते मित्र टिकवायला पण खूप आवडतं. म्हणजे विनोदचं एक खासियत आहे, विनोद आणि आम्ही एक लंडनला फिल्म केली
तर त्या फिल्ममध्ये म्हणजे तो असोसिएट डिरेक्टर म्हणून पण काम करतो बऱ्याच फिल्ममध्ये. सो आमच्या फिल्ममध्ये पण तो होता. तो इतके छान माणसांना हँडल करतो की बापरे. म्हणजे तिकडे एक तर तो इंग्लिश बोलत होता आणि तिकडची माणसांची इंग्लिश मला कळत नव्हती काय बोलतात. तर तो अख्ख्या त्या ज्युनियर आर्टिस्टच्या टीमला ते सगळं सांभाळत होता. सो ते त्याचं फारच भारी आहे. म्हणजे मला असं वाटतं जे काय आहे त्याच्यात मित्रांचा खूप वाटा आहे. खूप वाट आहे. माझे तर माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट यासाठी आहे, माझ्या बाजूच्या लोकांना पण माहिती आहे. कारण पहिलीपासून आमचा जो ग्रुप आहे एका वर्गामध्ये एका क्लासमध्ये, आणि अजूनही आमच्या शाळेतल्या टीचर्स वगैरे लोक सुद्धा एकमेकांना सांगतात की ती मैत्री आमची अजूनही आहे. 4 ते 5 जणींचा आमचा ग्रुप आहे. पुण्यातच होते मी शाळेमध्ये. सो पहिलीपासून आत्तापर्यंत आहेच आहे. आणि आम्ही आधी शाळा चालू असताना तर भेटायचोच कंटिन्यू, 10वी 12वी, कॉलेज चालू असताना पण भेटणं व्हायचं. पण आत्ता सुद्धा आम्ही वेळ काढून की मी पुण्यात येते तेव्हा की मी आली आहे असा मेसेज टाकते की आपण एकदा तरी भेटूयात लंचला, डिनरला. सो ते आम्ही ते ठेवलंय की आपण कितीही बिझी झाले तरी आपण भेटायचंच. म्हणजे 4 ते 5 जणींचा आमचा ग्रुप आहे. नम्रता, राधिका, आता मी त्यांचं नाव घेतलं त्यांना भारी वाटेल, सुस्मिता, स्वरदा. सो या, आणि तू जसं म्हणालास की 7 वर्ष, तसं मला माहिती नाही. साधूने 14, 21, आता किती वर्ष झालो आम्ही आहोत आणि अजूनही तितक्याच टचमध्ये आहोत. की असं नाही की जसे आधी होतो तसंच तितक्याच टचमध्ये आहोत. आणि जसं आम्ही सुद्धा आता भेटल्यावर विचार करतो की आपण शाळेत असताना भेटायचो तेव्हा आपले डिस्कशनचे काय विषय असायचे, आणि आता कोण इंजिनियर आहे आणि मी एकटीच या क्षेत्रामध्ये. सो मग आता काय विषय असतात. मग एका पॉईंट नंतर एक वय झाल्यानंतर मुलींचं लग्न, संसार. सो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही जसे जसे भेटतो तसे तसे वेगळे वेगळे विषय, वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, पण ते आम्ही परत एकत्र येऊन सॉल्व्ह करतो. आमचे विषय पण असतात मुलांचे, पण ते सांगू शकत नाही. पण ते आणि मला वाटतं मित्रच असे असतात की ज्यांच्या समोर आपण पूर्ण नागड होऊ शकतो. म्हणजे कुठल्याही हिशेबाने की मी जे चांगलं केलंय ते पण त्यांना बाहेर कसं जगात फक्त चांगलंच सांगतो. मित्रांना कसं मी चोरी केलेली पण सांगू शकतो, मी चांगलं वाईट जे काय, मी किती वाईट आहे हे पण सांगू शकतो, मी कुठे चुकलोय हे पण सांगू शकतो. तर ह्याच्यासाठी मित्र, आणि असे मित्र असावेत की ज्यांना तुम्हाला सगळं माहिती पाहिजे, म्हणजे अडचणी येत नाहीत, कारण ते मदत करतात. सो एक खरा मित्र म्हणजे काय, असं एक डेफिनेशन तुमच्या माइंडमध्ये आहे का? ते की म्हणजे तुमच्या सक्सेसमध्ये ते नाही आलं तरी चालेल, पण तुमच्या फेलियरमध्ये ते पाहिजे. ते खरे मित्र असतात. तुमच्या सक्सेसमध्ये तर तुमच्यावर खूप लोक असतात, त्यांना त्याचा काही फरक, म्हणजे माझे असे मित्र की त्यांना त्याचा काही फरक पण पडत नाही. पण एखादी फिल्म नाही चालली किंवा एखाद्या फिल्मला असं वाटलं की ठीक आहे, पण ते माझी आधी खेचतात त्या फिल्मवर ना, मग नंतर मग ते सपोर्ट पण करतात, ठीक आहे. पण ते कौतुक मला असं वाटतं की ते लोक किती काही बोलत असले तरी त्यांच्या फॅमिली मेंबर्स कोणी आलं किंवा त्यांच्या आजूबाजूला दुसरं कोणी आलं तर ते तितकाच रिस्पेक्ट ठेवतात. ते मला खूप आवडतं की तुम्ही असे मित्र जमवलेले आहेत जे तुम्हाला सांगतात की तुम्ही चुकलात म्हणून, पण इतर लोक जर आले तर ते असे भिंत म्हणून उभे असतात की भाई इसको कुछ नहीं बोलने का, ये मेरा दोस्त है, हा माझा भाऊ आहे. सो ते मला असं वाटतं तसे जर मित्र असतील तर ते खरे मित्र आहेत, जे तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमच्या बरोबर असतात. आणि तुम्ही चूक आहात की बरोबर आहेत हे बघत नाहीत. तुम्ही चुकला तरी तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही बरोबर आलात तरी तुमच्याच बरोबर. हे खरे मित्र. मला असं वाटतं की अगेन मी म्हणाल तसं किती कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा किती वेळा भेटतोय, त्याच्यामुळे आपलं जर एकमेकांची बिहेवियर चेंज होत नसेल तर आय थिंक ते आपली कायम टिकून राहणारी मैत्री आहे. कारण असे माझे इंडस्ट्रीतले पण मित्र आहेत आणि वेगळ्या फील्डमधले पण मित्र आहेत की ज्यांना मी वर्षानुवर्ष भेटत नाही किंवा एकमेकांचे स्टेटस बघत असतो, कॉन्टॅक्टमध्ये पण नसतो, मेसेजमध्ये पण नसतो. आणि असे पण लोक असतात ना की खूप आपली वाहवा करतात, खूप शेअर करतात की वाव भारी असे तोंडार बोलणारे पण असतात. पण तेच आहे की आपण भेटलो नाही भेटलो किंवा आपण किती वर जातोय, आपण किती डाऊन होत, त्याच्यामुळे जर त्यांचं बिहेवियर चेंज नाही होते तर आय थिंक दॅट इज ट्रू फ्रेंडशिप. बेसिकली मैत्रीमध्ये क्वालिटी इम्पॉर्टंट आहे का क्वांटिटी? आणि माझं असं आहे की बेसिकली माझ्याकडे 4-5च मित्र आहेत जे मी त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये, भले लिस्टमध्ये खूप आहेत पण मी राहतो त्यांच्याबरोबर आणि ते मला माहिती की मी एक फोन केला ना ते येणार. क्वालिटी इम्पॉर्टंट असते मला असं वाटतं. क्वालिटी आता क्वालिटी काय माहिती का, ती क्वालिटी पण तुमच्यावर खूप अवलंबून आहे. तुम्ही कसे वागताय त्याच्याशी हे पण खूप अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही तुमचा फिल्टर किती ओपन करताय ह्याच्यावर समोरचा फिल्टर ओपन करणार. आणि ती जी बॉन्डिंग आहे, म्हणजे माझे प्रत्येक जे मित्र आहेत त्यांच्यावर माझी वेगवेगळी बॉन्डिंग आहे.
कळलं, कारण माझ्याबरोबर मला असं वाटतं की हा क्लोज आहे. पण कधी कधी माझ्या आयुष्यात अशी घटना घडते आणि त्यावेळी मला दुसराच मित्र क्लोज वाटायला लागतो. कळलं, त्या सिच्युएशनला कदाचित त्याने आधी फेस केलेला आहे म्हणून तो जास्त मला क्लोज वाटायला लागतो. सो मी असं ते कम्पेअर नाही करू शकत कुठल्या मित्राचं काय आहे कसं आहे, पण जे आहे ते क्वालिटी आहे आणि त्या क्वालिटीने माझ्याकडे जे मित्र आलेले आहेत, म्हणजे मला असं वाटतं मी पण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा काम करतो तर लोकांना खूप प्रॉब्लेम असतो की अरे हा तर फक्त प्रोजेक्ट पुरतंच बोलतो किंवा हा फक्त माझ्याबरोबर रेग्युलर बोलतो, हा काय नेहमी बोलायला लागला यार. तर मला कोणाशीच प्रॉब्लेम नसतो. मला असं असतं की आपण आपल्या आयुष्यात इतकी बिझी असतो, प्रोजेक्ट पुरते आपण येतो, आपण ते मजा करतो, आपण ते ज्यावेळी भेटतो त्यावेळी आपण एकमेकाशी चांगलं वागूया. माझं फक्त एवढंच कन्सर्न असतं की आपण स्वतः हॅपी राहूया आणि आजूबाजूला हॅपी ठेवूया. कधीतरी कोणाला तरी मूड ऑफ असतो, त्याला आपण खुश करायचा प्रयत्न करूया. तर आपला जेव्हा मूड ऑफ असेल तेव्हा तो आपल्याला खुश करायचा प्रयत्न करेल. सो ते गिव्ह अँड टेक आहे, ते गिव्ह अँड टेक असणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं क्वालिटीमध्ये पण. सो क्वालिटी अशी असावी. मला तर खरं दोन्ही महत्वाचं वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक जण माझा मित्र असावा, म्हणजे क्वालिटी मित्रांची खूप क्वांटिटी. वा. म्हणजे कालच सिंपल झालेलं, मी बांद्राला गेलेलो, अचानक आता कॅब बुक होईना म्हणून मी 2 व्हीलर घेऊन गेलो दुसऱ्या मित्राची, आणि तिथं गेलो आणि बरोबर मी ज्या स्पॉटला गेलो तिथं 100 मीटर अलीकडे बंद पडली पेट्रोल संपल्यामुळे. तर आता म्हटलं रे कोण आणि बऱ्याच वेळेला मी त्या एरियाच्या नावाने मित्रांची नावं सेव्ह करू. तर माझा एक मित्र आहे, डॉक्टर आहे जो स्वतः, त्याला मी फोन केला, अरे असं आता पहिले तर आता दुसऱ्या कोणाला असं लाज वाटते ना मागायला की पेट्रोल संपलं आपल्या गाडीतलं. त्याला म्हटलं भाई असं झालं ते काय करू. तो म्हणला यार माझ्या गाडीतलं पेट्रोल काढता येत नाही. मग तो त्याच्या बायकोची गाडी घेऊन आला, त्यांनी पाईप विकत आणला, त्यांनी ओढलं, ते ओढलेलं त्याच्या घशात गेलं निम्म पेट्रोल. पण तरी म्हणजे जीव देणारे मित्र आणि हा जीव घेणारा पेट्रोल. माझ्यासाठी 100% क्वालिटीच. कारण मला तसे बघायला गेले तर क्लोज फ्रेंड्स किंवा खरे मित्र काय म्हणतात त्याला कलीग किंवा तसे म्हणू शकतो, पण मित्रमैत्रिणी खूप कमी आहेत. म्हणजे जवळच्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे की माझं मैत्रीचं डेफिनेशन म्हणजे तितकं क्लोज झाल्यावर मी खूप अपमान करते, मी खूप रूडली बोलते. त्यामुळे जे खरेच असतात ते टिकतात आणि बाकी मग ऑब्व्हियसली कमीच होतात. सो माझे खूप कमी तसे मित्र आहेत की ज्यांना मी तेवढ्या इनर सर्कलमध्ये येऊ दिलंय, क्लोज येऊ दिलंय. सो क्वालिटी इज इम्पॉर्टंट. आपण काही गोष्टी मॅनिफेस्ट करतो लहानपणापासून असेल किंवा मग की बाबा मला हे अचीव्ह करायचंय. सो हे खरं मानता का तुम्ही? एक छोटी गोष्ट सांगतो. एकांकिका स्पर्धा जेव्हा आम्ही करायचो तेव्हा एक हिंदी एकांकिका आम्ही केली होती. एकांकी ना हिंदी एकांकिका आहेत. एकांकी म्हणजे हिंदीमध्ये. तर हिंदी एकांकी आम्ही केली होती आणि त्याच्यात ना मला अत्यंत सिरियस रोल होता आणि त्या काळात माझं ते टाइमपास, बालक पालक, उर्फी असे सगळे सिनेमे आल्यामुळे सगळे मला असं ते कॉमेडी आणि लॉट ऑफ गौरी. तर ते त्याचा आम्ही प्रायोगिक प्रयोग पण आता आम्ही करत असतो कधी आम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा. तर ते त्याच्यात ना माझा एक अत्यंत सिरियस रोल होता कारण माझी मुलगी गौरी नावाची हरवलेली असते. सो तो रोल अत्यंत मला वेगळा वाटला होता आणि मला असं वाटलं होतं की हे आपण जर करू शकलो चॅलेंजिंग तर आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो वगैरे. तर मी ना पहिल्या कॉम्पिटिशन मला काही कॉम्पिटिशनमध्ये काही मिळालं नाही. असं झालं की ठीक आहे. मग माझ्या एका मित्राला मिळालं, मला त्याचा आनंद झाला की भारी आहे. तो पण माझा मित्र खूप जवळचा आहे विभव म्हणून. तर त्याला मिळालं, त्याला पहिल्यांदा बेस्ट ॲक्टर मिळालं होतं. तर मला खूप आनंद झाला. तर मला असं झालं की मला पण मिळालं पाहिजे. सो मी ना काय केलं, मी असं लिहून ठेवलं की नेक्स्ट कॉम्पिटिशन आहे आणि नेक्स्ट कॉम्पिटिशनमध्ये मला बेस्ट ॲक्टर मिळणार. सो आणि ना मला म्हणजे मोजून मी तुला सांगतो, मोजून मला त्या एकांकिकेत एक 10 का 15 वाक्य असतील मोजून 40 मिनिटाच्या एकांकिकेत. बाकी सगळं सायलेन्स आणि याच्या सगळ्या गोष्टी इमोशन्स होत्या सगळे. तर मी ती एकांकी केली आणि मग नंतर ना ती इप्टा नावाची कॉम्पिटिशन असते मुंबईत, खूप मोठी कॉम्पिटिशन असते एकांकी, अजूनही ती चालू आहे. तर त्याच्यात एक कॅफे आझमी म्हणून ट्रॉफी असते. तर ती ट्रॉफी जनरली म्हणजे असं कधी एकांकिकेला दिली जाते, कधी लाईट्सला दिली जाते, कधी कॉस्ट्युमला दिली जाते, म्हणजे ते वन ऑफ द बेस्ट जे असेल त्याला ती दिली जाते. सो ती ट्रॉफी कधीच कोणाला ॲक्टरला नाही मिळाली आतापर्यंत. आणि माझ्या त्या मित्राला बेस्ट ॲक्टर मिळालं. AK हंगल म्हणून एक ट्रॉफी असते, त्याला ती मिळाली. आणि मी लिहून ठेवलं होतं ना की मला मिळणार आणि हे झालं होतं.
तर त्याला ती बेस्ट ॲक्टर वगैरे मिळाली. आणि मी ना माझ्या मित्राला दाखवत होतो की बघ मला पण मिळणार. तू तर अरे झालं ना आता बेस्ट ॲक्टर, आता तुला काय मिळणार आहे. तर मी त्याला म्हटलं नाही मला यावेळी आता मिळणारच आहे, मी लिहून ठेवलंय. आणि ते अनाऊन्स केलं त्यांनी की कैफे आझमी म्हणून प्रथमेश परबला मिळाले. मला इतका आनंद झाला. मला असं की भाई आपल्याला जे अचीव्ह करायचं होतं ते झालं. म्हणजे आउटस्टँडिंग परफॉर्मर म्हणून त्यांनी अजून एक ऍक्टरला देऊया म्हणून त्यांनी ते केलं. आणि त्यांनी ते म्हटलं की इतका वाक्य पण नव्हती, हे नव्हती, ते नव्हती, तरी त्याने इतक्या छान पद्धतीने काहीतरी पोर्ट्रे केलं. सो ते त्यावेळी इतकं हिट केलं ना आपल्याला. ते त्यावेळेचं वय जे असतं ना खूप म्हणजे चॅलेंज घेण्यासारखं एक वय असतं की आपण एक काहीतरी लिहिलंय, मॅनिफेस्ट केलंय आणि ते झालं. सो ते इतका आनंद झाला होता. आणि त्या टाळ्या, ते ट्रॉफी, तो असा क्षण अजून मला लक्षात आहे. सो ते भारी वाटलं होतं मला. 100% मॅनिफेस्टेशनवर विश्वास आहे माझा. मला तर वाटतं मी काही करत नाही त्याच्यावरच सगळं चालतं. कोइन्सिडन्स आहे की नाही माहित नाही, तू हा प्रश्न विचारला. आपण या गोट्या गँगस्टर फिल्मसाठी आलोय आणि जिथून मॅनिफेस्टेशनवर माझा विश्वास खूप पक्का होत गेला ती हीच फिल्म आहे. कारण मी सांगते, या सिनेमाचं मी जेव्हा ऑडिशन दिलं तेव्हा मी ललितला लास्ट इयरला होते, ललित कला केंद्राच्या टुवर्ड्स एंड, म्हणजे एंड होतं इयरचं. आणि मी फर्स्ट फिल्म माझी फॅन्ट्री केली ज्याच्यासाठी नागराज मंजुळेला नॅशनल अवॉर्ड होतं. या फिल्मच्या आधी मी एक आयटम सॉन्ग केलं भाऊराव कराडेच्या फिल्ममध्ये बबनमध्ये. त्या डिरेक्टरला आयटम सॉन्ग होता. आणि हा तिसरा सिनेमा, मी याचं ऑडिशन द्यायला गेले तेव्हा मला कळलं की राजेश पिंजाणी सर आहेत, त्यांच्या पहिल्या सिनेमाला बाबू बँड बाजाला नॅशनल अवॉर्ड आहे. सो मी ऑडिशन देऊन आले, माहिती नाही म्हणजे आपण मॅनिफेस्टेशन तेव्हा हा वर्डच नव्हता. आय थिंक आता ते खूप फ्लो मध्ये आलाय. पण पॉझिटिव्हिटी जास्त वैचारिक झालं लोकांना कळालं इन्स्टामुळे की हा इन्स्टामुळे होता, पण इन्स्टामुळे म्हणजे आपण इच्छाशक्ती म्हणू शकतो किंवा ते पॉझिटिव्हिटी मी लावली. कारण माझी शाळेपासून सवय, मला असं आपण पेपरला जाताना असं गणपती, आपण बुद्धीची देवता म्हणतो, प्लीज देवा प्लीज मला पेपर सोपा जाऊ दे, असं मी मनात खूप बोलायचे पाया पडताना. तसं हे ऑडिशन देऊन आल्या मी म्हणलं होतं की हा सिनेमा मला जर मिळाला तर थर्ड नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर सोबत काम होईल आणि हॅट्रिक होईल. सो मला ती खूप इच्छा होती की प्लीज मला हा सिनेमा मिळू दे आणि तो मिळाला. प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहे ना बॉडी शेमिंग होते. म्हणजे बेसिकली बॉडी शेमिंग कशी पण होऊ शकते, कलरवर होऊ शकते किंवा तू जाड आहे, तू पातळ आहे, असं प्रत्येकाचं बरोबर होतं. सो बॉडी शेमिंगला तुम्ही डील कसं करता? मी 18-19 वर्षांचा होतो तेव्हा हाईट बद्दल खूप कॉम्प्लेक्स होता मला की यार आपली हाईट नाहीये. आणि तेव्हा तर शाहरुखचे खूप पिक्चर बघितलेले, त्यामुळे असं वाटायचं आपल्याला पण हिरो वगैरे मग नंतर आपण रिअलिटी ऍक्सेप्ट करतो. तर तेव्हा मला खूप त्रास व्हायचा यार आपली हाईटच नाही. मग मी सायकलचं सीट असं 3-4 इंच उंच करून घेतलं, म्हणजे फक्त अंगठी टेकायचे पॅन्डलवर. अशा लेवलला सायकल चालवली पुण्यात खूप सारी. आणि त्याच्यानंतर 1 इंच वाढली 1-1.5 वर्ष. पण तेव्हा मला एक भेटलेली, म्हणजे मी पार्ट टाइम जॉब पण करायचो हॉटेलला तेव्हा. तर तेव्हा मला एक स्पॅनिश बाई भेटलेली जी डॉक्टर होती. तर तिने मला सांगितलं, मी तिला म्हटलं की मला असं हाईट वाढवायचं काय आहे का तुमच्याकडे औषध पिवषध? आता म्हणले एवढी फॉरेनर म्हणलं यांच्याकडे सगळं असतं. ती म्हटली असं काय नाही होत, तुझ्या एजला तर होणार नाही, तू कशाला कॉम्प्लेक्स घेतो म्हटली. म्हणजे ती इंग्लिशमध्ये बोलत होती. ती म्हटली यू नो टॉम क्रूज. आता मी म्हणलं नाही कसं म्हणून नाही का. म्हणली आय एम बिग फॅन ऑफ हिम म्हणलं. बरं का. तर म्हटली ही इज नॉट लॉंगर दॅन यू, नॉट टॉलर दॅन यू, बट ही इज अ सुपरस्टार अँड वर्ल्ड क्लास स्टार. देन वाय डू यू हॅव अ कॉम्प्लेक्स? सो जस्ट बी अ गुड परफॉर्मर, एव्हरीथिंग एल्स विल कम्स टू. असं म्हणली. मग मी सर्च केलं, तेव्हा नेट कॅफेत जाऊन सर्च केलं, तेव्हा गुगल वगैरे नेटमध्येच सायबर कॅफे. मग थोडंसं असं करत आणि मी म्हणलं शेवटी परफॉर्मन्सनी मात करू. माझंही झालंय बॉडी शेमिंग उलट्या अर्थाने. टीन एज मध्ये 11वी-12वीत मी खूप बारीक होते, प्रचंड बारीक होते. म्हणजे नातेवाईक आणि घरात वगैरे तर असं लाडानी पण माझं ते सुकड्याच नाव होतं, सुकड्याच मला म्हणायचे. त्यामुळे की असं नाही की ओनली फॅट पीपलचं किंवा असं, तर माझ्या दुसऱ्यांनी पण की ते तितकं सिरियस नाही झालं. पण म्हणजे तसं बोललं गेलेलंच आहे की थोडंसं मला वाटायचं की कॉलेजला गेल्या अरे कसं नाकरे वारेल, सुंदर दिसावं, की ते मुलांचं अटेन्शन आणि असं आजूबाजूच्या मैत्रिणींना विचारतात, ते नंबर वगैरे विचारतात आणि असं. आणि मी एक
त्या सुंदर मैत्रिणी बरोबर मागे मागे चालणारी वगैरे असं. सो ते त्या वयात ते तेवढ्या पुरतं होतं. पण मला असं वाटतं या सिनेमामध्ये पण मला जो अपिअरन्स दिलाय की खूप म्हणजे काही काही लोकांना पटकन कळणार पण नाही की एक मुलगी आणि दोन म्हणजे एक मैत्रीण म्हणजे तिघांचा लुक असा थोडा सिमिलरच वाटतो. सो या सिनेमामध्ये पण थोडंफार त्या मुलीवरती थोडंफार त्या गोष्टी होत असतात, चाळीतले लोक बोलत असतात, पण मग स्टोरीमध्ये पुढे आपल्याला कळतं की ती का तशी आहे आणि या गोष्टी. मला तर खूप करतात, अजूनही करतात लोक. मला तर हाईटवरनं करतात, माझ्या लँग्वेजवरनं आधी करायचे, किंवा माझ्या कलरवरनं करायचे. माझ्या घरातच मला काळ्या म्हणायचे. त्याच्यामुळे मला तसं काही मला वाटलेलं नाही. म्हणजे काय होतं, तुम्हाला आधी त्रास म्हणजे लहानपणी तर आपल्याला काही कळायचं नाही. नंतर आपल्याला कळतं की आपल्या हाईट, बॉडी, कलर ह्याच्यापेक्षा आपला परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की जर मी असा नसतो तर मला कदाचित विशू भेटलाच नसता कॅरेक्टर म्हणून, कदाचित मला दगडू कॅरेक्टर भेटलाच नसता. आणि मला असं वाटतं की असा पण हिरो असू शकतो, हे म्हणजे त्यावेळी मी काही विचार केला नव्हता ना की आपण लोकांना आता इन्स्पायर करूया, चला की आता चला लोकांना आपण ना भेंडी दाखवूनच देऊ की मी पण हिरो. मी माझं काम करत होतो. मला असं वाटतं की तुमची हाईट, बॉडी, कलर हे काहीच मॅटर करत नाही. तुम्ही तुमचं काम करा प्रामाणिकपणे. आणि म्हणजे आता मी या स्टेजला आहे, म्हणजे मला आधी खूप राग यायचा, लोकांना मी उलट बोललेलो आहे, लोकांना त्यांचं जे व्यंग आहे त्याच्यावरनं मी बोललेलो आहे. पण मला असं वाटतं की नंतर तुम्हाला एका स्टेज नंतर असं, आता पण तू माझ्या यूट्यूबच्या ट्रेलरच्या खाली जर तू जाऊन बघितलंस की हा बुटका हिरो वाटतो का, ह्याला सांगा पर्सनॅलिटी बनवा, ह्याचा कलरच नाही, ह्याची हिरोईन हाईट नाही. अरे माझी बायको हाईटने मोठी, आता काय करू मी? हिरोईन मोठी असू शकते ना हाईटने, असं काही हे नाही आहे. सो मला असं वाटतं की आपणच आपल्या समाजामध्ये असं काहीतरी बनवून ठेवलेलं आहे की हिरो असा असला पाहिजे आणि हिरोईन अशी असली पाहिजे. आता मी लॉट ऑफ गौरीमध्ये जे कॅरेक्टर केलं कुठल्या तरी बापाचं, सो ते मला आता फिल्ममध्ये कोणी देणार नाही, पण मला त्याची मेंटॅलिटी तरी कळली. सो ते ऍक्टर म्हणून तुमचं काम आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला पोर्ट्रे करत राहिलं पाहिजे. आणि ते मी करण्याचा प्रयत्न करतोय. लोकांना आवडलं की ते तारीफ करतात आणि लोकांना नाही आवडलं की ते शिव्या घालतात. त्या शिव्या पण आपण जर त्या माझ्या परफॉर्मन्सबद्दल असतील तर मी ते ऐकेन. माझ्या बॉडीबद्दल, माझ्या कलरबद्दल असेल तर ते आता देवान दिलेलं आहे, आता ते काही मी चेंज करू शकत नाही. सो ते जसं आहे तसंच राहणार आहे. सो आपण, मला असं वाटतं की आपल्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेवावं आणि आपण काम चोख केलं का तेच लोक आपल्या डिसएडव्हान्टेजचं ॲडव्हान्टेज म्हणून सांगतात की बघा त्याची हाईट छोटी बघितली. पण आय थिंक प्रथमेशच्याच ह्याच्यामुळे, प्रथमेशनी पहिली फिल्म केली आणि दुसरी आय थिंक टिपी होती. दुसरी टिपी होती, पहिली हिरो असं. पण मला वाटतं तेव्हापासून खूप म्हणजे अजून चेंज झालंय. आणि जे इंटरेस्टेड आहेत ना आपल्या फील्डमध्ये येण्यासाठी, कारण तू ज्या प्रकारे हिरो प्रेझेंट केलास तर एक नॉर्मल आणि सामान्य घरातला मुलगा सुद्धा त्यांना पण एक असं खूप आय थिंक मोटिवेशन मिळालं की असं नाही की आपण बॉलिवूडमध्ये जो हिरोइझम दाखवला जातो तर ऑब्व्हियसली अशा ह्यांना कॉम्प्लेक्स येतोच आपल्यासारख्या लोकांना. पण आय थिंक प्रथमेशच्या फिल्म्सनी ते झालं की आपण हिरो बघू शकतो. म्हणजे बरेच लोक मला भेटतात ना, ते गावावरनं टाइमपास बघून मुंबईत आलेले आहेत, पुण्यात आलेले आहेत. ते मला फार म्हणजे मलाच इन्स्पायर करणार आहे की आपल्यामुळे असं काहीतरी घडतंय. मी 3-4 वर्षापूर्वी एका गावात गेलेलो तर लहान मुलं होती. मग मी त्यांना म्हणलं काय पिक्चर बघतो ना, हो कोण आवडतो हिरो? ते म्हटले तो दगडू म्हटले. मग लगेच मी त्याला व्हिडिओ कॉल केला. गावागावांमध्ये क्राऊड आहे, असं नाही की फक्त सिटीमध्ये. आणि आम्ही ह्याच सिनेमाच्या म्हणजे गोट्या गँगस्टरच्या शूटिंगच्या वेळी बंड गार्डनच्या ब्रिजवरती शूट करत होतो. तर तेव्हा मी बघितलं तो बंड गार्डनच्या शेजारी एक असं गार्डन सारखे ब्रिजच येतो, पण तो फक्त वॉकिंग आणि ह्याच्यासाठी तो मे बी अजून चालू नाही झालेला. तर तिथे आम्ही शूट करत होतो आणि बाजूला तो येरवड्याचा पूल आहे मोठा. भाई दुपारी 2 वाजता काही कारण नाही ना ट्रॅफिकचं, अख्खा पूल जाम झाला याला बघायला. मग आम्हाला नंतर तिकडे पोलीस आले की अरे तुमचं इथं चाललंय, सगळा पूल जाम झालाय. अंतर 50 मीटर आहे की असा पूल आहे आणि त्याच्या पलीकडे आम्ही शूट करतो. तरी हे झालेलं आम्हाला 1 तास शूटिंग थांबवायला लागलं. इतकं अख्खं पूल लोक गाड्या लावून, मोठ्या छोट्या सगळ्या गाड्या लावून फुटपाथवर येऊन थांबली होती बघत. आणि आता ना रील्समुळे पण म्हणजे इंस्टाग्राम, सोशल मीडियाला लोक खूप ट्रोल करतात बरेच लोक. पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे जे गावातले लोक आहेत किंवा जे चाळीत राहतात, ज्यांना असं वाटतं की आपण काहीच नाही करू शकत, त्यांना एक वेगळं मोटिवेशन मिळतंय
की आपण करू शकतो यार, हा करू शकतो तर आपण पण करू शकतो, हा रील अशा बनवू शकतो तर आपण पण रील बनवू शकतो. सो ते मला असं वाटतं की ते आता तो इम्पॅक्ट खूप आहे सोशल मीडियामुळे. ती एक काय म्हणा पॉझिटिव्ह साईड झालेली की लोकांना एक्सप्लोर करायला खूप मिळते की हा हे करू शकतो तर मी पण करू शकतो, मी पण त्या स्टाईलचे व्हिडिओज बनवू शकतो. सो ते मला असं वाटतं की हळूहळू हळूहळू हळू अजून लोकांपर्यंत पोहोचलं. आणि बॉडी शेमिंग तुम्ही मला असं वाटतं की ते विनोद बनवून जर घेतले तर अजून जास्त चांगलं आहे. की तुम्ही तुमच्यावर जर बॉडी शेमिंग होत असेल तर तुम्ही ते विनोद म्हणून घ्या, कॉमेडी म्हणून घ्या आणि त्याच्यावर हसा. कारण इतके टेन्शन आहे अरे लोकांना की आता कुठे विनोद भेटला तरी पण तो पटकन करा आणि सोडून टाका, की हसा त्याच्यावर आणि संपवा विषय. कारण तुम्ही जर हसला नाहीत आणि तुम्ही सिरियस होऊन हा मला असा कसा बोलला वगैरे असं जर करत बसला तर त्याला काही अर्थ नाही. सोडून द्या, जाऊ दे, त्याचं कर्म आहे, त्याला आनंद देव मिळाला बघतो, असं त्याला आनंद मिळायचा समजून जायचं. आपण पण त्याच्यातनं आनंद घ्यायचा. मस्त बोललास, क्रिएटिव्ह बोललास, परत एकदा बोलला. परत एकदा बोला. कारण काय ना बॉडी शेमिंग कसं आहे, बॉडी शेमिंग म्हणण्यापेक्षा ह्युमर जर तुम्ही बघितला तर माझे मित्र किंवा माझे जे आजूबाजूचे जे ट्रोल करणारे आहेत तर ट्रोलर्सचं मी बघतो की हे लोक किती क्रिएटिव्हली ट्रोल करतायत. तो ऍक्टर आहे, बॉलिवूड ऍक्टर, त्याच्या पण तू खाली जर बघितलंस तो इतकं क्रिएटिव्ह काहीतरी ट्रोल करतात तो. सो मला त्याची मजा येते. लोकांनी क्रिएटिव्ह ट्रोल करणं चालू केलेलं आहे, नवीनच काहीतरी. सो ते मला असं वाटतं की त्यांचं काम आहे पण त्याच्यात ते क्रिएटिव्हिटी शोधतात. सो ते मला फार इंटरेस्टिंग वाटतं. सो बेसिकली आपण बघतो ऍक्टिंग बघते ऍक्टरचं लाईफ. सो बेसिकली ऍक्टरच्या लाईफमध्ये इन्सिक्युरिटीज आहेत का आणि त्या कुठल्या आहेत बेसिक, आणि सगळ्यात मेन इन्सिक्युरिटी कुठली असते ऍक्टरच्या लाईफ? मला असं वाटतं की पुढचं काम तुम्हाला कसं मिळतंय याची खूप इन्सिक्युरिटी असते आणि पुढचं काम मिळाल्यानंतर ते काम कसं रिसीव्ह होतंय. मला असं वाटतं की तुम्ही तो सिनेमा केलाय, आता तो तुम्ही इन्सिक्युअर दुसऱ्यांपासून नाही आहात, तुम्ही स्वतःच्याच कामापासून झालं की अरे बापरे हा येऊ दे सिनेमा आणि तो लोकांपर्यंत पोहोचू दे, मग तो लोकांना कसा वाटेल. सो मराठी सिनेमाचं काय झालेलं आहे, मराठी सिनेमा रिलीज झाला हेच सक्सेसफुल होण्याचं लक्षण झालंय, कळलं. सो ते मला असं वाटतं की ते कुठेतरी ते थोडं चेंज झालं पाहिजे आणि ते त्याच्या पुढे जाऊन सिनेमा चाललं हे जास्त थोडंसं महत्त्वाचं झालं पाहिजे आयुष्यात. पण मला असं वाटतं की सिनेमा चांगला करण्यासाठी एक तर बजेट आलं पाहिजे. सो ते मराठी सिनेमाची इन्सिक्युरिटीज तिथून सुरू होते की आपलं बजेटच कमी आहे. मग लोकांचं असं होतं की अरे बापरे इतके मोठे मोठे सेट लागत आहेत, इतके मोठे मोठे लोकेशन येतात, आपण कुठे करतो, घरात शूट करतो. कळलं, तर आपले सीन घरात असतात, इथे लावा इथे लावा इथे लावा, संपलं. सो ते मला असं वाटतं की आमच्या लाईफमध्ये हे आम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करतो त्याच्यातनं इन्सिक्युरिटी खूप जास्त येते की अरे इतर इंडस्ट्रीत ना की अरे हे लोक बघ ना किती चांगलं करतायत, हे लोक बघ ना किती. म्हणजे आम्ही भेटलो की आम्ही इतर सिनेमांच्या भाषांच्या सिनेमांबद्दल जास्त बोलतो. कळलं, आज उत्तर नावाचा सिनेमा रिलीज झालाय त्याच्याबद्दल कदाचित आपण इंडस्ट्रीमध्ये कमी बोलू, पण बोललं पाहिजे आपण आपल्या सिनेमामध्ये. आम्ही पण मी यांना सांगत होतो की तुम्ही उत्तर जाऊन बघा, तो इतका कडक फिल्म आम्ही आज रात्री हा जाणार आहे बघायला. सो ते महत्वाचं आहे मला असं वाटतं. आणि मराठीतून काही लोक करतायत प्रयत्न की बिग बजेट खूप चांगलं, म्हणजे जसं प्रवीण सर आहेत, महेश मांजरेकर सर, रवी सर आहेत, संजय जाधव सर आहे, हे सगळे आणखी बरीच नागराज मंजुळे आहेत, हे प्रयत्न करतायत पण मोठे. पण सगळ्यांना ते शक्य नाही. हिंदीत कसं प्रत्येक जण करू शकतो मोठा प्रयत्न, मराठीत प्रत्येकाला ते पॉसिबल नाही. त्याच्यामध्ये बेसिकली मोहन आगाशे सर पण आहेत जे लेजेंडरी ऍक्टर बेसिकली. सो त्यानंतर प्रवीण तरडे सर पण आहेत. सो हे दोघांबरोबर काम करताना काय एक्सपिरियन्स, काय शिकायला भेटलं? खूप भारी. एक तर ह्युमर आहे दोघांचा पण, आणि तसा ह्युमर त्यांचा कमी एक्सप्लोर केला इंडस्ट्रीमध्ये. मला असं वाटतं राजेश पिंजानी सरांचं ते कौतुक करायला पाहिजे की अशा ऍक्टर्सना चूज करणं की त्यांचा ह्युमर टॅप नाही केलाय कोणी इंडस्ट्रीमध्ये. सो मोहन आगाशे सरांचं ह्युमर कमाल आहे या फिल्ममध्ये. म्हणजे आमच्या दोघांचे ते आयडल असतात. चिमणबाई म्हणून त्यांचे कॅरेक्टर आहे आणि त्या फॅन असतो आणि त्यांची हालत बघून आम्हाला असं होतं की अरे बापरे. सो तो जो एक ह्युमर आहे ना तो मोहन आगाशे सरांकडनं आलेला आहे. मग प्रवीण सरांचा वेगळाच ह्युमर आहे जो ह्युमर टॅप करायचा प्रयत्न केलाय. आणि मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा लेजंड्स बरोबर असं काम करता तेव्हा तुम्हाला पण खूप सारं शिकायला मिळतं की इतके मोठे आर्टिस्ट असून सुद्धा तुम्ही डिरेक्टरचं तेवढंच प्रामाणिकपणे ऐकता. तुमचा टेक झाल्यानंतर तुम्ही जाऊन बघता की चांगलं झालंय ना, बरं होतंय ना, चांगलं. त्या डिरेक्टरला तुम्ही विचारता, तुम्ही आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना विचारता की अरे बरं होतंय ना.
सो ते खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं म्हणजे या दोघांकडनं पण. आणि अश्विनी मॅम होत्या, परत अजून श्रीकांत सर होते, सुहास कुलकर्णी होते. हे या सगळे मोठे मोठे आर्टिस्ट होते आमच्या, म्हणजे वयाने मोडल्यापेक्षा ते एक्सपिरियन्स ते खूप त्यासाठी तर म्हणजे तसं एक ड्रीमच होतं. म्हणजे आता मी प्रवीण सरांबरोबर गेली 14 वर्ष असोसिएटेड, पण मी कधी त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर नव्हती केली, म्हणजे कधीच नाही. मी त्यांच्याकडे कास्टिंगचं काम करतो, त्यांना असोसिएट म्हणून काम करतो डिरेक्शनला, पण एकत्र कधी स्क्रीन शेअर नव्हती करायला मिळाली. पण ती राजेश पिंजानी सरांमुळे या सिनेमात तो सीन मिळाला. आणि मी राजेश सरांना म्हटलं, अहो सर, माझ्याकडे त्यांच्याशी डोळे घालून बोलायची माझी हिंमत होत नाही, तुम्ही मला डायरेक्ट ऍक्टिंग करायला लागताय त्यांच्यासमोर. कारण सर जेव्हा एकदा आमचं नाटक बसवलेलं सरांनी, तेव्हा इतका अपमान झालेला माझा म्हणजे मला तेव्हा असं वाटायचं की आपण हे सोडून पळून जावं, कारण इतकं ते डिसिप्लिन आणि इतकं त्यांना परफेक्शन लागायचं. पण राजेश सर म्हटले, नाही रे, वो तेरे से बहुत प्यार करता है, इसके लिए वो तेरे को ज्यादा हे करताय. तर मला टेन्शन आलं. मग पहिल्यांदा गेलो, मग पहिलं वाचलं. प्रवीण सर म्हणजे डोंट वरी, मस्त करतोस तू, काही टेन्शन घेऊ नकोस. मग थोडं रिलॅक्स झालो आणि तो सीन झाला आमचा चांगला. मी जसं म्हणलं तुला तसं, मी तेव्हाच ललित पासआउट झाले होते. आणि विनोदची आणि माझी पण खूप जुनी ओळख आहे. मी शाळेत असताना वर्कशॉप केलं होतं प्रवीण तरडे सरांचं पुण्यात. तेव्हा हा पण होता वर्कशॉपला. त्यामुळे तरडे सर आणि ललितला मला अश्विनीताई शिकवायला होती, अश्विनी गिरी. सो पासआउट झाल्या त्या एका वेगळ्या ह्याच्यात मी होते की प्रवीण तरडे सरांसोबत काम करायला मिळते, अश्विनीताई सोबत. आणि मग कळलं मोहन आगाशे सर आहेत. त्यामुळे तर म्हणजे मी वेगळ्याच याला होते, कारण एक कॅरेक्टर एवढं छान की ह्यातून म्हणजे मला काहीतरी खरंच रेकग्निशन मिळेल. आणि लोक इतकी छान आहेत. प्रथमेश सर म्हणजे नाही, म्हणजे आता हे लोक सगळे आहेतच. मोहन आगाशे सर तर इतके म्हणजे गोड, एका आजोबा टाईप फिलिंगच त्यांच्याबरोबर काम करताना आलं. तो खूप कम्फर्ट होता. आणि इव्हन प्रथमेश सुद्धा, की ते मी तर खूप आय थिंक इंट्रोवर्ट आहे आणि तेव्हा तर खूपच हे होते, ह्याच्याशी ओळख होती. पण प्रथमेशनी काम केलंय तर माहिती नाही की आपण किती क्लोज जावं, नाही जावं, किंवा किती फ्रेंडली व्हावं. म्हणजे आमच्यासाठी ते स्टारच ना. हो, तर त्यांनी पण खूप म्हणजे फ्रेंड, कारण ते तिघांची मैत्रीच आहे ना या सिनेमामध्ये, तर त्यांनी पण खूप कम्फर्टेबल फील करून दिलं. आणि हे बाकी लोक तर आमच्यासाठी ते त्यांच्यासोबत काम करणं खूप मोठी गोष्ट होती. सो बेसिकली तुम्ही लाईफला कसं बघता? बेसिकली खूप जण म्हणतात की लाईफ खूप चॅलेंजिंग आहे राव, म्हणजे खूप अडचणी आहेत. खूप जण म्हणतात लाईफ खूप सिम्पल आहे रे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन मला जाणून घ्यायचा तुमच्याकडून. तुम्ही लाईफला कसं बघता? मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा निगेटिव्ह फेजमध्ये असता तेव्हा तुम्ही आयुष्यात ज्या पॉझिटिव्ह गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करावा. थोडं पुश करावं स्वतःला की ते पॉसिबल नाही होत. त्यावेळी मलाही काही फेजेस माझे आहेत जे मला असं वाटलं की आपण खूप पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघावं, पण कधी आपल्याला ते पॉसिबल होत नाही. पण आपण प्रयत्न करत राहावा. तो कधी ना कधीतरी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला आठवतात की आपण हे पण केलं, आपण ते पण केलं. आणि जेव्हा तुम्ही खूप पॉझिटिव्ह असता इन जनरल, म्हणजे जेव्हा तुम्ही हवेत असता तेव्हा तुमच्या निगेटिव्ह पॉईंट्सकडे बघावं की तुम्ही काही अचीव्ह केलेलं नाही आहे अजून. सो मी लाईफकडे असा बघतो नेहमी की मी जेव्हा पॉझिटिव्हला असतो तेव्हा निगेटिव्हकडे बघतो आणि निगेटिव्हला असतो तेव्हा खूप पॉझिटिव्हला बघतो. मला वाटतं लाईफ चॅलेंजिंग आहे म्हणूनच त्याची मजा आहे. कारण आपल्याला चॅलेंजेस नाही आले तर आपण आपली कॅलिबर पूर्ण युटिलाइज नाही करणार, पूर्ण मेहनत नाही करणार. आणि मेहनत नाही केली तर कुणीच मोठं नाही होणार. म्हणजे ते असतं ना की टफ टाइम क्रिएट स्ट्रॉंग पीपल अँड स्ट्रॉंग पीपल क्रिएट्स गुड टाइम्स. तसं ते आहे. इंग्लिश लंडनमध्ये कुठल्या कॅफेला वाचला होता? पाठ करून कारण एक्सपिरियन्स जसे येतात तसे आपण म्हणजे आपणच डील करायला शिकतो की स्ट्रगल आहे. तर मी एका पर्टिक्युलर एक्सपिरियन्स मधून गेल्यावर ते स्ट्रगल मला स्ट्रगल नाही वाटू शकत, इझी वाटू शकतं. कारण आता मी 10 ते 15 वर्ष थिएटर केलं, सिनेमा केला, तर तेव्हा मला असं वाटायचं की यार काय आता काहीच नाही, आता मी एक प्रोफेशन म्हणून घेतले की जाऊ दे, डॉक्टर व्हायला हवं होतं, बाबा डॉक्टर आहेत, एवढे कमवले असते. पण मग मी काम करत गेले मग मला असं झालं की नाही ठीक आहे, हे नाही तर मी इथे पण ट्राय करू शकते, एक्सप्लोर करू शकते, हे पण चॅलेंजिंग आहे, इतकं अवघड नाही आहे जितकं मला वाटलं होतं. सो आय थिंक जशा गोष्टी ते लाईफ आपल्याला स्ट्रगल देतं, पण आय थिंक एक्सपिरियन्स मधून आपण त्याला खूप स्ट्रगल नाही वाटत. ते तुमच्या लाईफमध्ये रिग्रेट्स आहेत का काही, की आपण म्हणतो ना रिग्रेट करतो आपण लाईफला? तेव्हापासून कळायला लागला, तू जसं म्हणाला छोट्या छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात आहे की मी नाही रिग्रेट करत. म्हणजे मी आता शॉपिंगला गेलीये, मला पहिल्या दुकानात ड्रेस आवडला,
तर मी तो घेते. मग दुसऱ्या दुकानात भारी असेल तरी मला नाही वाटत की अरे आपण 4-5 अजून शॉप्स बघायला हवे होते. मला आवडलं तर मी लगेच घेते आणि मला कधीच रिग्रेट नसतं. आणि मला 4-5 रिग्रेट खूप देर आहे गोष्टींचा होतो. देर आहे दुरुस्त आहे. देर आहे दुरुस्त आहे आणि नशिबात जे ते होणार. आणि दुसरं एक वाटत राहतं की मला तसं प्रत्येक गोष्टींचा रिग्रेट होतो, पण मला ह्याचा नाही रिग्रेट होत की मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं. मला ह्या गोष्टींचा रिग्रेट होतं की यार मी त्या काळात एवढी मेहनत घ्यायला पाहिजे होती, मी त्या काळात ही काळजी घ्यायला पाहिजे होती, मी त्या काळात हे वाचायला पाहिजे होतं, मी एवढी मेहनत घ्यायला पाहिजे होती. कदाचित मी स्वतःला त्या काळापासून जास्त प्रिपेअर केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे मग रोज काहीतरी आपलं नवीन नवीन जास्तीत जास्त काम करण्याचा विचार करतो. मला रिग्रेट असं आहे की काही अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे आधी आल्या होत्या आणि माझे काही प्रोजेक्ट्स म्हणजे डेट्स क्लॅश असल्यामुळे मी काही लोकांसोबत काम नाही करू शकलो. आणि मी जे फिल्म्स केल्या त्या पण बऱ्यापैकी लोकांनी बघितल्या, पण त्या मला असं वाटलं की कदाचित त्या जर फिल्म्स केल्या असतात तर ते जास्त अपॉर्च्युनिटीज म्हणजे ओपन झाल्या असत्या आणि त्याने जास्त थोडंसं मला ॲक्टर म्हणून पण चॅलेंजिंग झालं असतं की मला वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स पण ऑफर झाले असते. पण ठीक आहे, म्हणजे आता जे चाललं आहे ते पण चांगलं आहे. आणि मला असं वाटतं की आता तू मागचं वर्ष माझं बघशील तर मी आता एक नवीन चालू केलेला आहे की मी श्री गणेशा केला, एक वेगळाच सिनेमा होता तो. मग मी 1700 गाडी नंबर 1760 म्हणून एक फिल्म केली. मग एक मुंबई लोकल म्हणून एक फिल्म केली. त्या 3 फिल्म्सचा वेगवेगळ्या प्रकारचा लुक आहे. त्यात एक मुक्काम बोस देवाचं घर म्हणून एक फिल्म केली. तर त्या दोन्ही फिल्म्स आत्ता मला वाटतं मुक्काम बोस देवाचं घर आणि श्री गणेशा या दोन्ही फिल्म्स इफीमध्ये महामंडळाने पाठवल्या होत्या. सो ते मला असं वाटतं की काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न मला आता चाललेला आहे आणि तो ॲक्टर म्हणून एक वेगळी जर्नी आता एक सुरू करायचा माझा विचार आहे. कारण काय मी आता खूप असं झालं आहे की खूप कामं केलेली आहेत, लोकांनी बघितलेलं आहे. लोकांना हे माहिती आहे की मी बरा ॲक्टर आहे, म्हणजे मी वाईट ॲक्टर नाही हे लोकांना माहिती आहे. मी बरा ॲक्टर आहे, म्हणजे मी जे काय करतो ते बरं करतो. चांगलं वाईट असेल पण मी बरं करतो जे काय करतो ते. तर आता मला बरंपेक्षा मला आता पुढे जायचं आहे. सो ती एक जर्नी माझी आता सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता मी सिलेबा सिलेक्शन असेल किंवा सिलेबात माझा काय रोल आहे किंवा माणसं काय जोडलेली आहेत याकडे जास्त लक्ष देतोय. सो मला असं वाटतं की रिग्रेट्स तुम्हाला शिकवत आहेत. सो ते रिग्रेट्स असणं फार गरजेचं आहे आयुष्यात, की हे आपण नाही केलं असं आपल्याला वाईट वाटतं आणि नंतर आपण त्याच्यातनं शिकत जातो. सो ते शिकणं रिग्रेट्सला येतं. इंग्लिशमध्ये काय वाक्य याच्यावर रिग्रेट्स टीच यू वगैरे असं समथिंग हां असं काहीतरी वाक्य असेल. पास्ट टीच यू. विनोदची एक सवय काय माहिती का, आम्ही म्हणजे काय आहे, तो स्वतः लेखक आहे. बरं, सिनेमा कॉमेडी आहे, कॉमेडी पिक्चर आहे, कॉमेडी आहे, ऑलरेडी कॉमेडी लिहिला आहे ना लेखकाने. समजा आता तुम्हाला एक सीन वाचला तुमच्या समोर, तर विनोदचं एक वाक्य व्हायच्या आधी आता समजा आता मी बोलतो अरे बंड्या ऐक माझं, अरे नाही रे ऐक ना, हे त्याचं वाक्य आहे, हे लेखकाने लिहिलं आहे ना. तर बंड्या ऐक माझं, अरे ऐक ना, आणि तो एका थॉटमध्ये जातो की आता मी ह्याच्यात पंच काय काढू शकतो, ह्याच्यात मी आता काय, अरे पुढे आहे ना पंच, तिसऱ्या वाक्याला पंच आहे, तर तिसऱ्या वाक्याच्या आधी कशाला पंच काढायचं. तर त्याची शिक्षा म्हणून मला असं वाटतं की एक सीन विनोदचा होता बिचाराचा, आणि तो गँगस्टर बद्दल सबका टर बोले तो गँगस्टर वगैरे वगैरे, आणि त्याच्यात एक त्याचे बाबा त्याला कानाखाली मारतात. ते कानाखाली त्याला इतक्यांदा बसली, सगळी शिक्षा त्याला तिकडे मिळाली, इतक्यांदा त्याला कानाखाली मारली, इतक्यांदा की अरे बापरे. म्हणजे मला असं झालं की अरे बापरे, एक तर पहिली जेव्हा बसली तेव्हा तर म्हणजे असं झालं की हो बाय गॉड, म्हणजे असं झालं की माझ्या कानाखाली बसली पण सगळ्यांची कानं वाजली. हा साधारण असं झालं की अरे बरं, तोपर्यंत आम्ही बऱ्यापैकी मित्र झालो होतो. म्हणजे असं झालं की अरे मी जाऊन सांगू का त्या ऍक्टरना वगैरे, असं माझं झालं होतं. त्याचं असं होतं की नाही मी करणार. ते सुनील देव सर होते, ज्यांचं म्हणजे पर्सनॅलिटी 6 फूट आणि हात म्हणजे 10 किलो नाही 250 किलोचा. 250 किलो, आणि त्याला पडली रे जोरदार. आणि नंतर ना तो इतका घाबरला की तुम्ही ट्रेलरमध्ये पण तो शॉट आहे बघा, त्या शॉटमध्ये त्याला गाल असाच ठेवलाय म्हणजे पहिला तो असा फिरवायचा, तर तो ट्रेलरमध्ये कानाखाली त्याच्या अशीच बसली. सो तो नंतर साऊंड इफेक्टमध्ये टाकावा लागला इफेक्ट की कानाखाली लागली आहे म्हणून. इतका जोरदार त्यांनी मारली ना, हे एक दात तरी पडला असेल त्याचा, इतक्या जोरदार नाही पडला, म्हणजे रूट कॅनल केलेलं परत. असं विनोदचा आमच्या
मग त्याचं नाव ऍक्च्युली त्यांनी आई बाबांनी करेक्ट ठेवलंय विनोद. आमच्या घरात विनोद जन्माला आला. आणि हे आम्ही प्रमोशनच्या रील मध्ये पण सोडलं नाही. हो सगळीकडे. हो बापरे. प्रमोशनच्या रीलला पण तो मला सांगायचं हो आहे विनोदी आहे ते स्किट म्हणजे रील विनोदीच आहे त्याच्यात तुला विनोद कशाला करायचे. मला असं वाटतं मॅक्सिमम करत राहिलं पाहिजे. काहीतरी बेटर बियॉन्ड द लिमिट बेटर होईल. कसं बेटर होईल बियॉन्ड द लिमिट. बेटर हा शब्द पण लक्षात ठेवला पाहिजे ना त्याने. बेटरमेंट कडे आपली आपली कुछ बेटरमेंट कडे पाहिजे आपली कुछ मागे चालली. पण मजा येते म्हणजे ऐश्वर्या विनोद आणि बाकी सगळ्या ऍक्टर्स बरोबर काम करताना ना ह्यातला सिनेमाचा विनोदच वेगळा आहे. म्हणजे त्या विनोदामध्ये म्हणजे हा विनोद तर आहेच आमच्याकडे हा पण वेगळा आहे. पण हा पण वेगळाच आहे. पण सिनेमाचा जो विनोद आहे तो वेगळ्याच प्रकारे राजेश पिंजारीने टॅप केलाय. म्हणजे ह्याच्यात एक सीन आहे ज्याच्यात कोणतरी हरवतं चाळीतला आणि त्या चाळीतली माणसं काही डिस्कशन करायला बसतात की आपल्या याच्यातलं हे हरवलंय तर पोलीस कंप्लेंट करायची का, इथून सुरुवात आहे. तर पोलीस कंप्लेंट केली तर आपल्या चाळीचं नाव खराब होईल, इथून सुरुवात. तर अशा प्रकारचा विनोद टॅप करायचा. खूप इनोसंट हा, हो, कुठेही डबल मिनिंग नाही किंवा काहीच नाही. ओढून ताणून असं नाही. इनोसंटली कारण ते स्वतः असे खूप इनोसंट हा. म्हणजे आम्हाला ते आमचं करून दाखवायचे ना हा. तेव्हा आम्हाला असं वाटायचं की अरे हे आपल्यापेक्षा लहान झाले ते आपण मोठे वाटायला लागलो. म्हणजे माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत मी आता सोशल मीडियावर काही टाकणार त्यांचे व्हिडिओ मला मिळालेत ते आम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं नाही की असं होतं तसं होतं ते मी टाकणार आहे. सो तो इनोसन्स या सिनेमात आम्ही सगळ्यांनी मेंटेन करायचा प्रयत्न केलाय. आणि मी सायली नावाचं कॅरेक्टर करते सिनेमात. तसं बघायला गेलं तर लीड किंवा प्रॉमिनंट कॅरेक्टर असणारी ही माझी पहिलीच फिल्म आहे. त्याआधी पण केलंय पण यामध्ये एक खूप चांगलं कॅरेक्टर मला करायला मिळालंय. आणि खरं तर मी खूप एक्सायटेड आहे या सिनेमासाठी. खूप स्पेशल फिल्म आहे. एवढ्या चांगल्या टीम सोबत टीम सोबत मला काम करता आलंय. डिरेक्टर सोबत जे आपल्याला तर नाही आम्ही खूप मिस करतो खूप त्यांना. मिस करतोय त्यामुळे राजेश पिंजारी सरांना. सगळ्याच अर्थाने ही फिल्म खूप स्पेशल आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे रिलीजसाठी. म्हणजे जेव्हा कास्टिंग झालं तेव्हाही विश्वास बसत नव्हता की आपल्याला एवढा मोठा रोल कोणीतरी दिलाय. राजेश पिंजानी सर आमच्यासाठी खूप स्पेशल होते आणि राहणार आहेत. त्यामुळे मी एकदम कवळा दिसतोय, हे पण थोडे कवळे दिसतात सगळे. सो तो जो काय म्हणूया एक जुना प्रथमेश असं जे लोकांना हवं होतं ना तर ते त्या पद्धतीचं टेकिंग त्या पद्धतीची कॉमेडी म्हणा तर ते राजेश पिंजानी सर आम्हाला सांगायचे की असं असं करूया असं असं करूया आणि ते प्रत्येकाची ॲक्टिंग करून दाखवायचे आम्हाला. म्हणजे हे गोट्या असा बोलेल मग बंड्या असा बोलेल मग ऐश्वर्याचा कॅरेक्टर असा बोलेल. सो ते सगळं ना मला असं वाटतं की आम्ही आता मिस करतोय कारण आता इंटरव्ह्यूजमध्ये पण ते जास्त एक्सायटेड असते मला असं वाटतं आमच्यापेक्षा. आणि एनर्जी खूप एनर्जेटिक होती. खूप एनर्जेटिक आणि त्यांना पहिल्या फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड होतं बाबू बँड बाजा ना. Yes. बाबू बाबू बँड बँड बाजा म्हणून पहिली फिल्म होती त्यांची आणि त्यांची ही दुसरी फिल्म होती आणि ती त्यांनी शूट केली खूप प्रेमाने शूट केली. सो आम्हाला पण ते सांगतात अगदी प्रेमाने सांगायचे. सो मला असं वाटतं की आम्ही असे तिघं बसलोय पण मागे असे राजेश पिंजानी सर उभे आहेत आणि ते बघतायत की कसं तुम्ही प्रमोशन करतायत. सो ते फारच गोड मुमेंट आहे आमच्या आयुष्यातली ती.